राहतो तिथेच करायचा आग्रह वाद निर्माण करतोय। निवासी संकुलामध्ये बकऱ्याची कुर्बानी देणं हा वादाचा मुद्दा बनलाय। ही कुर्बानी द्यायलाच हवी का आणि द्यायचीच असेल तर घराच्या आसपासच द्यायला हवी का याची उत्तरं शोधताना लक्षात येणारा आणखी एक सवाल आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे, कुर्बानी अडून हिंदूंना डिवचलं जातंय का? आता येणारी 3 दृश्य तुम्ही काळजीपूर्वक बघायला हवी। तुमच्या समोर येणारी 3 दृश्य ही महामुंबईमध्ये झालेल्या कुर्बानीच्या नावानं वादाला कशा पद्धतीनं घडवलं गेलं होतं त्याची प्रातिनिधिक स्वरूपातली परिचायक आहेत। कुर्बानीच्या नावाखाली हिंदूंच्या वस्तीतच बकरे कापायचा हट्ट कायम राहिलाय आणि म्हणून मीरा रोड, घाटकोपर, गोकुळधाम या 3 ठिकाणी वाद झाले। हिंदूंच्या वस्तीमध्ये बकरे कापले जात होते, तिथे होणारी अस्वच्छता हिंदूंना असह्य झाली आणि म्हणूनच त्या विरोधात आता सामूहिकरित्या आवाज उठू लागला आहे। महामुंबईच्या आसपास 3 ठिकाणी हिंदू बहुल वस्तीमध्ये बळजबरीनं बकऱ्यांची कुर्बानी देण्याचा प्रयत्न झाल्यानं वाद भडकला। किरीट सोमय्या आणि वारिस पठाण यांचे शब्दबाणही चालले। या वादामध्ये कोणत्याही परिस्थितीत घराजवळ आणि त्यात सुद्धा हिंदू बहुल वस्तीत बकरे कापू देणार नाही असं म्हटल्यानं अनेकांना मिरच्या झोंबल्या। जबरदस्ती हिंदू बस्तियों में जाना, वहां पर बकरे काटना, हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना, ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। मैंने कबूल किया है, मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहां पर व्यवस्था होनी चाहिए। व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए। लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे। एक भाईचारा जो इतने सालों से हम कर रहे थे उनको खत्म करने की कोशिश की। अरे आप सुअर लेके गए वहां पर, सुअर, हाँ, जो एक मुसलमान के लिए बहुत ही गलीज चीज है, आप वो एक सोसाइटी के अंदर लेके जाते हो तो क्या आपने तमाम लोगों की भावनाओं को ठेस नहीं पहुंचाई? आपने पूरी तरह से आज वहां पर जाकर देश में कम्युनल टेंशन क्रिएट करने की कोशिश की। इमीडिएटली ये जो आए थे सकाल हिंदू समाज के लोग, बजरंग दल के लोग, विश्व हिंदू परिषद के लोग, साथ ही साथ वो रेवॉर्ड नफरती चिंटू जो वहां पहुंचा था, किरीट सोमैया, जिसने वहां पे जाके दंगा भड़काने की कोशिश की, आलतू फालतू बातें की, उनके खिलाफ कायदे के तहत सख्त कानूनी कार्रवाई की जाए। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका प्रीती साटम आहेत। प्रीतीताई नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। आत्ताच वारिस पठाण असं म्हणाले की मुसलमानांच्या भावना डिवचण्याचं, दुखावण्याचं काम हिंदूंनी केलंय। इतके वर्ष हिंदू बहुल वस्तीमध्ये बकरे कापले जात होते, त्यावेळेला कोणाच्या भावना दुखवत होत्या की नव्हत्या? कसं आहे की त्यांनी त्यांचा सण साजरा करावा, पण महानगरपालिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने करावे। जसे आम्ही नवरात्र असू दे, गणपती असू दे, बाकीचे सण असू दे, आपण साजरे करतो सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करून, तशाच पद्धतीने करावे। खुल्या जागेमध्ये, सोसायटीमध्ये जर तुम्ही बकऱ्यांची कत्तल करणार असाल तर आम्ही ती करायला देणारच नाही। आम्ही त्याचा कडाडून विरोधच करणार। आम्ही बकरे कापायला देणारच नाही, कारण महानगरपालिकेने काही अधिकृत जागा अलॉट केलेल्या आहेत आणि त्याच जागेत त्यांनी ते काम करावं। त्यांनी बांधावी ना शेड आणि त्यांनी त्यांच्या मुस्लिम बांधवांना भेटावं, तिथे कव्वालीचा कार्यक्रम ठेवावा, त्यांनी शुभेच्छा द्याव्या एकमेकांना, हे सगळी कामं करावी त्या शेडमध्ये। पण उघड्यावरती कुर्बानी देऊ नये, बकऱ्याची कत्तल हे उघड्यावरती आम्ही कधीही खपवून घेणार नाही। आणि मी एक लोकप्रतिनिधी आपण जोडलेले राहा। या निमित्तानं महानगरपालिकेनं कुर्बानीच्या संदर्भात काय प्रकारच्या नियमावलीला ठेवलंय ते आपण पाहणार आहोत। आपल्या समोर तो तपशील येतोय। बकऱ्यांची कुर्बानी कुठे द्यायची याचे नियम अतिशय सुस्पष्ट आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी वस्तीमध्ये प्राण्याची कुर्बानी देता येत नाही। याच्या जोडीला कुर्बानीच्या साठी मुंबई महानगरपालिकेनं 109 ठिकाणं निश्चित केलेली आहेत आणि त्यामुळे
तुम्हाला कुर्बानीच्या साठी ती जागा निवडावी लागते. विना परवाना घरात किंवा निवासी संकुलात कुर्बानी देता येणार नाही, हे सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशानं महानगरपालिकेनं स्पष्ट केलंय. निवासी संकुलामध्ये कुर्बानी द्यायची असेल तर पालिकेची परवानगी लागेल, पण ही परवानगी जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी तुमचं घर हे कुर्बानीच्या सरकारमान्य जागेपासून 1 किलोमीटर परिघाच्या पलीकडे असावं लागेल. कुर्बानीनंतर सांडलेलं रक्त, प्राण्यांचे अवशेष हे एकदम उचलून नाल्यामध्ये फेकता येणार नाहीत, इतकं सुद्धा बीएमसीनं सांगितलंय. असेल जिथे कोणालाच ते आक्षेप असायचं कारण आहे, तिथे त्यांना काय करायचं करूया, काय कुर्बानी द्यायची असेल त्यांनी द्यावी तिथे. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या संख्येवरती हिंदू वस्त्या आहेत अशा ठिकाणी जाणून बुजून आम्हाला कुर्बानी करायची परवानगी द्या आणि मग तिथे सोसायट्यांमध्ये जो गोंधळ होतो त्यावर आमचा आक्षेप आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जी निवासी संकुलं आहेत त्या ठिकाणी अशी परवानगी देता कामा नये असं आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही मांसाहार करतो, आम्ही कोंबड्या खातो, म्हणून काय आम्ही कोंबड्या सोसायटीच्या आवारात आणून कापायच्या का? असं नाही चालणार ना. त्यासाठी महापालिकेने मार्केट्स निर्माण केलेली आहेत, काही दुकान आहेत त्यांना लायसन्स दिलेले आहेत, त्याचं पालन झालं पाहिजे. नागरी वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये जिथे काही सदस्यांचा आक्षेप असेल तिथे उघड्यावरती कत्तल करता येणार नाही. आपल्यासोबत प्रीतीताई साटम आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आहेत. मला आता आपल्याला असं विचारायचं आहे की तुम्ही इतकं सांगून पाहिलं, आतापर्यंत अनेकदा यातल्या परवानग्या तरीही प्रशासनाकडून दिल्या कशा गेल्या? ज्या ज्या ठिकाणी प्रशासन अशा चुका करणार त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच या ठिकाणी आम्ही आमच्या रहिवाशांबरोबर आहेत आणि जिथे चूक असणार आहे तिथे आम्ही तो डोळे झाक करणारच नाहीत. आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने आज केलं त्याच पद्धतीने, आणि आज त्यांनी ती परमिशन सुद्धा त्यांनी कॅन्सल केलेली आहे. त्यांना आम्ही त्यांचेच गाईडलाईन्स प्रॉपर वाचून दाखवले, त्यांना समजावून सांगितलं की जर अशा पुढे असं धाडस केलं तर यापुढे उद्या रस्त्यावरती आम्ही आंदोलन करू. त्यामुळे त्यांनी ती परमिशन सुद्धा कॅन्सल केली आणि त्यासाठी महानगरपालिकेचे धन्यवाद आणि मुस्लिम बांधवाचे सुद्धा धन्यवाद, कारण त्यांनी जी जागा अलॉट केलेली आहे महानगरपालिकेने त्या ठिकाणीच कुर्बानी करण्याचा त्यांनी ते हे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद. एक प्रश्न मग ह्याच्यातला असा आहे जो आहे किरीट सोमय्यांच्या बद्दल, आणि तो विचारला जातो की अशा ठिकाणी किरीट सोमय्या जाऊन तणाव निर्माण करतायत, हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही उघड्यांवरती बकऱ्याची कुर्बानी व्हायला देणार नाहीत आणि ज्या ज्या वेळेला असे प्रश्न उभे राहणार त्या वेळेला आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी असू दे किंवा किरीटजी असू दे, आमचे सगळे नेते असू दे, या ठिकाणी सगळेच जण ह्याचा विरोध नक्कीच करणार. बिलकुल. खूप खूप धन्यवाद प्रीती साटम, आपण या मुद्द्यावर आमच्याशी जोडल्या गेलात आणि आपल्या भावना मांडल्यात त्यासाठी. आता यानंतर आपण मीरा रोड मध्ये घडलेलं एक प्रकरण पाहणार आहोत. मीरा रोड मध्ये कुर्बानी देण्याच्यासाठी बकरे आणले गेल्याच्या नंतर विरोधामध्ये बजरंग दलाचे लोक मैदानात उतरले आणि या बजरंग दलाच्या लोकांनी आपल्या सोबत चक्क एक डुक्कर घेऊन गेलं. हे डुक्कर नेऊन या सगळ्या मंडळींनी तिथे कुर्बानीचा प्रयत्न केला. तुम्ही बकऱ्याची कुर्बानी देणार असाल तर आम्ही डुकराची कुर्बानी देऊ असं म्हणत तिथं वाद पेटला आणि खरी शामत आली ती पोलिसांची. त्यांना त्या डुकराचा जीव वाचवायचा होता. आता या निमित्तानं हा वाद आणखी वाढू नये अशी किमान अपेक्षा